नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीनं मेहंदी भिजवत आहे, ते तुम्ही ट्राय करू शकता। बघू शकता एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे। पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये मी 2 चमचे मेथी घालत आहे। तर मी आता टाकत आहे ताजं कढीपत्ता आणि 2 चमचे चहा पावडर टाकत आहे। आता मी तो गॅसवर उकळून घेत आहे, तुम्ही बघू शकता। छान असं उकळून घ्यायचं। तर आता मी टाकत आहे थोडंसं जवस टाकत आहे, बघू शकता। उकळत्या पाण्यात मी थोडंसं जवस घातले। जवसमुळं एकदम हेअर केस कसं स्मूथ आणि शाईन येते जवसामुळं, त्यासाठी आता उकळून घ्यायला लागले। बघू शकता छान असं कलर सुटलेले आहे। आता मी घेतलेले लोखंडी कढई, हे बघा, ह्यामुळं लोह भेटते, केसांचं शाईन येते आणि मजबूत होते केस। आणि मी नॅचरल मेहंदी घेतलेली आहे, बघू शकता। नॅचरल मेहंदी टाकत आहे। माझे केस छोटे असल्यामुळे मी मेहंदी कमी घेत आहे। तुमचे जास्त केस असल्यावर तुम्ही जास्त घेऊ शकता। आता मी घेत आहे 2 चमचे आवळा पावडर। आता मी घेतले, बघू शकता तुम्ही, 2 चमचे आवळा पावडर घेतलेले आहे। आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते, म्हणून केसांची गळती कमी होते। हे बघू शकता, मेथी, कढीपत्ता आणि चहा पावडर हे सगळं ह्याच्यात अंश उतरलेले आहे। आणि पाण्याला कलर बघा किती छान आलेला आहे। आता मी हे थंड करायला ठेवते जरा, आणि गाळून घेऊन मी मेहंदीमध्ये भिजवून ठेवते। मला उद्या मेहंदी अप्लाय करायचं आहे। आता मी चहा पावडरचं पाणी आणि मेथीची कढीपत्त्याचे पाणी मी मेहंदीमध्ये टाकत आहे। हे पूर्ण पाणी मेहंदीमध्ये टाक। आता मी आणि घट्टच भिजवून ठेवायचं। हे बघू शकता तुम्ही, असं मी पूर्ण मेहंदीचे गाठं फोडलेली आहे। असं छान असं मेहंदी मी भिजवलेली आहे। आणि ह्यामध्ये मी खरं तर ह्यात मेहंदीमध्ये थोडंसं खोबरे तेल घालायचं असते, पण मी ऑलरेडी केसांना तेल लावलेलं आहे। मी आयुर्वेदिक हेअर ऑइल वापरते, त्याच्यासाठी मी ह्यात टाकत नाही, तेल टाकत नाही। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही कंपल्सरी टाकू शकता, त्यासाठी मी ह्याच्यात खोबरे तेल टाकलं नाही। मी आदिरा हेअर ऑइल केस गळती थांबण्यासाठी ते मी तेल वापर। तर ह्याच्यात 1 ते 2 चमचे कोकोनट ऑइल टाकायचं असतं। मी नाही टाकलं कारण मी ऑलरेडी केसांना तेल लावलं होतं। आणि मी आदिरा आयुर्वेदिक ऑइल वापरते, आणि ते ऑइल आयुर्वेदिक आणि प्युअर ऑइल आहे। आणि ते जर तुम्हाला हवं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। जर तुम्ही हे रेग्युलर ऑइल वापरलं तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार। आणि ज्यांचे केस वगैरे गळतात ना, ते पण वापरू शकतात। ह्याच्याने केस शायनी, लॉंग आणि थिक होतात। आणि ते जर तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, याच यूट्यूब चॅनलवर, तर नक्की बघा। तर आता हे मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। एकही गाठी नाही आहे त्याला। आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला अशी ठेवायची आहे, बघू शकता। एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही। आता मी ह्याला ओव्हरनाईट सोक करून ठेवणार आहे, म्हणजे मी आता ह्याला रात्रभर भिजवून ठेवणार आहे, कारण ही मेहंदी मला उद्या लावायची आहे, जेणेकरून की ही मेहंदी पूर्णपणे भिजवी, म्हणून मी रात्रभर भिजवून ठेवणार आहे। जे कढीपत्ता, मेथी दाणा आणि चहा पावडरचं राहिलेलं आहे हे तुम्ही टाकू नका। हे जे उद्या मेहंदी भिजलेली असेल ना, त्यावेळेस ह्याची पेस्ट करून मेहंदीमध्ये घालायची, जेणेकरून अजून इफेक्ट दिसावा। मगाशीचं मेथी, कढीपत्ता आणि चहा पावडर होतं, त्याची आपण पेस्ट करणार आहोत। आता जे आपली चहा पावडर, मेथी दाणा आणि कढीपत्ता होते, त्याची पेस्ट अशी करून घेतलेली बघू शकता तुम्ही। आणि आता ती पेस्ट मी मेहंदीत घालून घेत आहे।
आता ती पेस्ट मी टाकून घेतले आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पूर्णपणे मिक्स केलं पाहिजे. आता हे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याला मी ओव्हरनाईट सोक करून ठेवणार आहे, म्हणजे भिजवून ठेवणार आहे. मेहंदी भिजलेली आहे आणि इकडे मी ॲलोवेरा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि ते ॲलोवेरा बघू शकता तुम्ही, अशी पेस्ट करून घ्यायची आणि ते मेहंदीमध्ये घालायचं. मेहंदीमध्ये मिक्स. आणि आता ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ॲलोवेरामुळं केसांना स्मूथपणा आणि शाईन येते. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. आणि आता आपली मेहंदी रेडी झाली आहे आणि ह्याला आता सेक्शन वाईज लावून घ्यायचं. थँक्यू फॉर वॉचिंग.